नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। परभणी येथे संविधानप्रेमी तरुणाची निर्घृण हत्या झाली। पोलिसांनी त्या तरुणाला पकडून बेदाट मारहाण केली, यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। जगभरात त्याचे प्रतिसाद उमटले आहेत। देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत। आज वसई तहसीलदार कार्यालय येथे बहुजन विकास आघाडीचे पूर्व माजी महापौर रुपेशजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। दोषींवर योग्य कारवाई न झाल्यास तमाम संघटना एकत्र येऊन एक मोठं आंदोलन पुकारलं जाईल, असे रुपेश जाधव म्हणाले। यहाँ पे हमारा तरुण जो संविधान प्रेमी था सूर्यवंशी, उनका मृत्यु हो गया। उनको पुलिस लोगों ने उठा के लेके गए और उसको इतना मारा कि उसने उसकी जान दे दी। आज आप देख रहे हैं कि पूरे महाराष्ट्र में नहीं, पूरे भारत देश में मोर्चा निकाल रहे हैं। हम तहसीलदार को अभी निवेदन दिए हम लोगों ने कि अगर 15-20 दिन के अंदर उनके ऊपर कार्रवाई नहीं होती है तो यहाँ पे पूरे तरीके की जितनी संगठना है कि यहाँ पे एक 15 से 20 हज़ार लोगों का मोर्चा लाएंगे। और आज जो मोर्चा था हमारा वो मुख्य मोर्चा था। बाद में का जो मोर्चा रहेगा वो ऐसा नहीं रहेगा, उसको अलग मोड़ मत दो। इसके लिए हम लोगों ने निवेदन दिया है कि ये आप सब मुख्यमंत्री राज्यपाल उनको अब त्वरित किया हमारे। धन्यवाद। आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आणि या देशातील ज्यांनी ज्यांनी समतेचा बंधुतेचा विचार या देशामध्ये मांडला त्या सर्वांना अभिवादन। स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महात्मा गांधीजींनी या देशातील सामान्य माणूस ओळखला, सामान्य माणसापर्यंत गांधीजी पोचले आणि बाबासाहेबांनी त्या सामान्य माणसाला या देशामध्ये कसं जगता येईल सन्मानानं हे सांगण्यासाठी भारतीय संविधान तयार केलं। त्यात त्यांचा मोलाचा हिस्सा आहे। हा या देशातील जगणाऱ्यांचा एक मोठा ग्रंथ आहे की माणूस या देशात कसा जगेल। यामध्ये एक गोष्ट बाबासाहेबांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण जे आज देशात घडते त्यातलं एक छोटंसं वास्तव मी तुमच्या समोर ठेवतो की अनेक स्तंभ या संविधानामध्ये तयार केलेले आहेत। सरकार आहे, प्रशासन आहे, पोलीस यंत्रणा वगैरे वगैरे सगळं ती प्रशासनातच आली आणि या स्वतःला स्वतंत्र असे अधिकार या संविधान हा जो देश चाललेला आहे हा संविधानावरती चाललेला आहे आणि हे संविधान म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये। मी नेहमी म्हणतो न गीता पर, न बाइबल पर, न कुरान पर, ये देश चलेगा संविधान पर। ज्या संविधानावरती आपल्या देशाचा कारभार चाललेला आहे, ज्या संविधानावरती आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याने आपल्याला जगण्याचं, आपण कशा प्रकारे जगलं पाहिजे हे ज्या संविधानाने दिलेलं आहे, त्या संविधानाची जर पायमल्ली होत असेल आणि अशा प्रकारची घटना आपल्या देशाच्या कोणत्याही कार्याकोपऱ्यात जरी घडली तरी सुद्धा आपण सर्वजण जागृत आहोत आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत। किती व्यक्ती आलेल्या आहेत त्या महत्वाच्या नाही, पण आपला निषेध करणं आणि आपल्या या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण सर्वजण इथे आलेलो इकडे घ्या सर,